नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा नैसर्गिक उपायावरती बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जीवनात अगदी सहज वापरता येतो आणि आपल्या शरीरावर आरोग्यदायी परिणाम करतो. हा उपाय आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतो. तो म्हणजे हळदीचं दूध. मित्रांनो, आपल्याला वाटतं हळद आणि दूध हे अगदी सामान्य पदार्थ आहेत, पण हे एकत्रित केल्यावर त्यांची ताकद अनेक पटीने वाढते. आयुर्वेदामध्ये हळदीला सुवर्ण औषध असं म्हटलं जातं. हळद आणि दुधामध्ये दाहशामक, जंतुनाशक आणि शरीर शुद्धी करणारे घटक असतात. मित्रांनो, दूध हे शरीरासाठी पोषणदायी असून हाडं, स्नायू आणि मेंदूसाठी उपयुक्त आहे. जेव्हा हळद आणि दूध हे एकत्र घेतलं जातं, तेव्हा त्याचे फायदे हे शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करतात. मित्रांनो, या उपायाचं विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या गोळ्या किंवा उपचाराची गरज नाही. फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक गरम कप हळदीचं दूध प्या आणि अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करा. चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता जाणून घेऊया हळदीचे दूध पिल्याने आपल्या शरीराला नेमके कोणते 10 फायदे होतात, ज्याने आपले सर्व आजार दूर होऊ शकतात आणि यामागचं नेमकं वैज्ञानिक कारण काय आहे. तर मित्रांनो, हळदीचं दूध हे पिण्याचा सर्वात पहिला आणि सहज दिसणारा फायदा म्हणजे सर्दी, खोकला आणि घसादुखी यावर होणारा परिणाम. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांचे नाक वाहते, गळा दुखतो किंवा आवाज बसतो किंवा सतत खोकल्याचा त्रास होत असतो. अशा वेळी हळदीचं गरम दूध हा एक अत्यंत उपयोगी असा उपाय आहे. मित्रांनो, हळद ही आपल्या स्वयंपाकघरातली औषधांच्या यादीमध्ये असलेली एक चमत्कारिक वस्तू आहे, ज्यामध्ये अँटीव्हायरल म्हणजेच विषाणूंपासून संरक्षण करणारे आणि अँटीबॅक्टेरियल म्हणजेच जंतूचा नाश करणारे गुणधर्म हे नैसर्गिक स्वरूपामध्ये असतात. त्यामुळे कोणतेही औषध न घेता शरीराला आतून बळकटी देण्याचं काम ही हळद करत असते. मित्रांनो, दूध हे स्वतः पोषक असून गरम असताना पिऊन घेतल्याने घशात उष्णता तयार होते. जेव्हा हळद या दुधामध्ये मिसळली जाते, तेव्हा दोघांचा एकत्रित परिणाम होतो आणि हे मिश्रण घसा साफ करतं, खवखवपणा कमी करतं आणि खोकल्याचा त्रास देखील दूर करण्यास मदत करतं. हळदीचं दूध हे नियमित घेतल्याने सर्दीचा त्रास पुन्हा पुन्हा होण्याचं प्रमाण कमी होतं. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम हळदीचे दूध घेतल्यास सकाळपर्यंत घशाला आराम मिळतो आणि झोप देखील गाढ लागते. हळदीचं दूध पिण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे सांधेदुखी कमी होते आणि हाडांना बळकटी मिळणे. होय, वय वाढत गेलं की सांधे आखडतात, चालताना त्रास होतो आणि गुडघे दुखायला लागतात. काही लोकांना तर अर्थटायटिस म्हणजेच सांधिवात होत असतो, ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज येते आणि हालचाल करणे कठीण होते. मित्रांनो, हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन हे एक नैसर्गिक घटक आहे, ज्यामध्ये दाह कमी करणारे म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारी अंतर्गत सूज, विशेषतः सांध्याभोवतीची जी कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, दुधामध्ये नैसर्गिक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, जे हाडांच्या मजबूतीसाठी खूप आवश्यक आहे. या दोन्ही घटकामुळे हाडांची झीज थांबते आणि नव्या पेशींची निर्मिती सुरळीत होते. जेव्हा हळद आणि दूध हे एकत्र घेतलं जातं, तेव्हा दोघांचे फायदे एकमेकांना पूरक ठरतात. ही जोडी सांध्याचे दुखणे, हाडांचा कमकुवतपणा आणि शरीरातील कडकपणा दूर करण्यास उपयोगी ठरते. विशेषतः ज्या व्यक्तींना गुडघे, पाठ, मांड्याचे साधे सतत दुखतात, त्यांनी दररोज रात्री गरम हळदीचं दूध घेतल्यास थोड्याच दिवसात फरक जाणवतो. एक साधं पण प्रभावी घरगुती औषध आहे. मित्रांनो, हळदीचं दूध पिण्याचा तिसरा आणि मोठा फायदा म्हणजे मधुमेहावर नियंत्रण ठेवणं. आजकाल मधुमेह हा एक सामान्य पण गंभीर आजार बनला आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणावपूर्ण जीवनशैली आणि कमी हालचाल यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण असंतुलित होतं. अशा वेळी हळदीचं दूध नैसर्गिक उपाय म्हणून खूप फायदेशीर ठरतं. हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन नावाचं विशेष घटक, जे शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्याचं काम करतं, म्हणजेच शरीरामध्ये इन्सुलिन योग्य प्रमाणात कार्य करतं आणि त्यामुळे शरीर पेशीमध्ये नीट झिरपतं. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. दूध हे ऊर्जादायक असतं. त्यामध्ये नैसर्गिक प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात, जे शरीराला स्थिरता देतात.
अशक्तपणा दूर करतात आणि अनावश्यक भूक देखील कमी करतात. हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास ते शरीरामध्ये हळूहळू काम करतं. दूध आणि हळद हे केवळ साखर नियंत्रणातच ठेवत नाही, तर दुर्गावी फायदे देखील देतात. विशेषतः टाईप 2 मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपाय नियमित केला तर शरीरामध्ये मोठा बदल दिसून येतो. हे एक सोपं घरगुती आणि नैसर्गिक उपचार आहे. मित्रांनो, हळदीचं दूध पिण्याचा चौथा मोठा फायदा म्हणजे शांत झोप लागणे आणि मनाला आराम मिळणे. हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये अनेक लोकांना रात्री नीट झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो. अशा वेळी हळदीचं दूध एक नैसर्गिक उपाय ठरतो. जेव्हा आपण रात्री झोपण्याआधी गरम हळदीचं दूध घेतो, तेव्हा दुधामध्ये असलेल्या ट्रॅफ्टोन नावाच्या नैसर्गिक घटकामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिन नावाचं रसायन हे निर्माण होतात. हे दोन्ही रसायने झोपेला चालना देतात आणि मन शांत करतात. हळद देखील शरीराची अंतर्गत दूध कमी करून स्नायूंना विश्रांती देते. त्यामुळे शरीर अधिक आरामदायक अवस्थेमध्ये जातं आणि झोप पटकन लागते. अनेक वेळा विचारांच्या ओघामुळे झोप येत नाही, पण हे दूध मनाची अस्वस्थता कमी करतं आणि मानसिक स्थैर्य निर्माण करतं. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम हळदीचं दूध घेतल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते, रात्रीमध्ये उठण्याचं प्रमाण कमी होतं आणि सकाळी ताजेतवानं वाटतं. हे एक सोपं, आरोग्यदायक आणि साईड इफेक्ट नसलेलं झोपेसाठीचं उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे. मित्रांनो, हळदीचं दूध पिण्याचा 5वा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं. सध्या वातावरणातील बदल, प्रदूषण आणि संसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रमाणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असणं फार गरजेचं आहे. हळद हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करते. त्यामध्ये असणारे घटक शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक घटकांशी लढण्याचं काम करतात आणि विविध आजारांपासून शरीराला वाचवतात. मित्रांनो, दूध हे स्वतः पोषक तत्वांनी भरलेलं आहे. जेव्हा हळदीसोबत घेतलं जातं, तेव्हा हे मिश्रण शरीरावर खोलवर परिणाम करतात. हे केवळ आजारांपासून संरक्षण करत नाही, तर शरीरातील प्रत्येक अवयवाला ताकद देतं. नियमित हळदीचं दूध घेतल्याने लहान मोठ्या आजारांची लागण होण्याचं प्रमाण कमी होतं. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती आणि वारंवार आजारी पडणारे लोक यांना हे दूध रोज पिणं फायदेशीर ठरतं. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात किंवा सर्दीच्या दिवसांमध्ये हळदीचं दूध एक नैसर्गिक सुरक्षा कवच तयार करतं. हे एक सहज उपलब्ध घरगुती उपाय असून आपल्या पचनक्रियेला नैसर्गिक बळ देतं. मित्रांनो, 6वा फायदा म्हणजे त्वचा विकार आणि मुरुमांसाठी हळदीचा अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेला स्वच्छ आणि चमकदार ठेवतात. दुधातील पोषक घटक त्वचेला आंतरिक पोषण देतात. मुर्म, डाग आणि ॲलर्जी कमी होते. 7वा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी हळद जठराच्या आम्लपित्तावरती नियंत्रण ठेवते. दूध हळदीसह घेतल्यास अन्न नीट पचतं आणि अपचन, गॅस आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. 8वा फायदा, हळद दूध नियमित घेतल्याने हृदयाच्या आजारांपासून संरक्षण मिळतं. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवतं आणि दुधातील कॅल्शियम आणि पोटॅशियम हृदयाच्या ठोक्यांचा ताल नीट ठेवतात. त्यामुळे हृदय हे आरोग्यदायी राहतं. मित्रांनो, हळद दुधाचा 9वा फायदा म्हणजे कॅन्सरपासून संरक्षण मिळतं. कॅन्सर हा जरी एक गंभीर आजार असला तरी हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं शक्तिशाली अँटी कॅन्सर घटक आहे, जे शरीराच्या नवनिर्मित पेशींचे नियंत्रण ठेवण्यास मदत करतं आणि चुकीच्या पेशींच्या वाढीवर परिणाम करते. 10वा आणि शेवटचा फायदा म्हणजे मानसिक तणाव आणि डिप्रेशन दूर होतो. हळदीमध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म मेंदूच्या पेशींना तणावाच्या परिणामापासून वंचित ठेवतात. दूध हे नैसर्गिक मूड इन्हॅन्सर दोघांची सांगड मेंदूला शांतता देते. शिवाय हळद आणि दूध लिव्हर डिटॉक्स करतात. हळद यकृतासाठी नैसर्गिक क्लिन्झर आहे. हे यकृतातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं. दुधामुळे ही क्रिया अधिक प्रभावी होते. हळदीचे दूध पिऊन शरीर गरम राहतं आणि मसल क्रॅम्प देखील कमी होतात. महिलांसाठी मासिक पाळीतील वेदना, चिडचिड आणि अशक्तपणा हळद आणि दूध नियमित सेवन केल्याने दूर होतात.
मित्रांनो, आता पाहूया हळद आणि दूध हे कधी आणि कसं प्यावं. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात अर्धा चमचा सेंद्रिय हळद घाला. शक्य असल्यास त्यामध्ये पिंपळी, थोडं आलं किंवा हळद, लवंग देखील घालता येईल. मित्रांनो, हे मिश्रण नियमित पिल्याने शरीरामध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील. यासोबत हळद आणि दूध घेताना काही सावधगिरी बाळगायला हवी. गर्भवती स्त्रियांनी आणि रक्तदाब किंवा औषध घेत असणाऱ्या स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. त्याशिवाय हळदीचं दूध सेवनच करू नका. हळद जास्त प्रमाणात घेतल्यास ॲसिडिटी होऊ शकते. मित्रांनो, हळदीचं दूध हे केवळ घरगुती उपाय नाही, तर आयुर्वेदामध्ये सांगितलेला अमूल्य औषध आहे, जे शास्त्रदृष्ट्या सिद्ध झालेलं असून आपल्या शरीरात विविध आजारांपासून संरक्षण करण्याची ताकद हळदीमध्ये आहे. हळदीचं दूध हे आपलं आरोग्य राखण्यास नैसर्गिक कवच आहे. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच चॅनलवरती एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.